समाजवाद म्हणजे काय? समाजवाद म्हणजे काय की समाजासाठी, समाजाच्या दृष्टिकोनातून बऱ्याच गोष्टी करणं. जसं बघितलं, आज देशामध्ये समाजवाद आणि भांडवलवाद या दोघांचं सहअस्तित्व आहे. पण सुरुवातीला समाजवादाकडे भारत खूप झुकलेला होता. ज्यावेळेला भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यावेळेचे जे काही सुरुवातीचे दिवस होते त्यावेळेस समाजवादी मॉडेल्समध्ये जास्त वर्क केलं जात होतं. कारण रशियाकडे बघितलं तर त्याला रशिया समाजवादाच्या मॉडेलच्या आधारावरती खूप प्रोग्रेस दिसत होता. रशियाचा जर प्रोग्रेस, विकास दिसत असेल, समाजवादाचं मॉडेल खूप इम्पॉर्टंट होतं. आणि त्याचबरोबर समाजवाद म्हणजे काय की फर्स्ट प्रायोरिटी कोणाला असेल तर लोकांना असेल. लोकांच्या गरजा काय आहेत, सर्वसामान्य लोकांच्या गरजा काय आहेत त्याच्यावरती फोकस करायचा होता. आणि त्या उद्देशाने हे समाजवादाचा काय केला होता तर स्वीकार केला होता. आता समाजवादामध्ये पण दोन प्रकार येतात. एक साम्यवादी विचारसरणीचा येतं. साम्यवादामध्ये प्युअर काय असणार आहे तर सरकारचं कंट्रोल असणार आहे. जसं सुरुवातीला चीनमध्ये होतं बघा, प्युअर सरकारचं कंट्रोल. याचं काय की सरकारनं सांगितलं की इथून रस्ता टाकायचा आहे, मग इथून रस्ता तयार करत असताना समजा एखाद्याची खाजगी प्रॉपर्टी आली तर त्याची प्रॉपर्टी सगळी गव्हर्नमेंटची होणार आहे. त्याच्यामध्ये कोण असं करायला जाणार नाही की केस करायला पाहिजे, ती जागा माझी, असं नाही करू शकत साम्यवादामध्ये. अशी सुरुवातीला. आता साम्यवाद आत्ता बघितलं थोड्या प्रमाणामध्ये चीनमध्ये आहे. पण आपण जर क्युबा देश बघितला, त्याचबरोबर उत्तर कोरियाचा जर भाग बघितला तर सर्वस्व सरकारचं वर्चस्व आहे. त्यामुळे तो एक साम्यवादाचं बेस्ट उदाहरण आपण त्यांना म्हणू शकतो. पण